खरीप हंगाम सुरू झाला आहे त्या दृष्टीने राज्यातील सर्व शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकरी कलिंगडाच्या लागवडीतून चांगल्या प्रकारचा नफा मिळवू शकतात. यावर्षी देखील उन्हाळ्यात कलिंगडाला चांगला भाव मिळाला. कलिंगडाची लागवड कधी करावी, त्यातून उत्पादन कसे घेता येईल या संदर्भात माहिती देत आहेत जळगाव येथील धरतीधन ॲग्रोसेल्सचे संचालक पांडुरंग नरसिंह बोधले. आपण जर यावर्षी बघितलं तर यावर्षी उन्हाळ्यामध्ये शेतकरी बंधूंना टरबुजामध्ये खूप चांगले रेट भेटले. त्या अनुषंगाने यावर्षी खरीपमध्ये शेतकरी बंधू टरबूज लागवडी करता थोडीशी गडबड करीत आहेत. प्रमुख उद्देश जो असतो खरीपमध्ये टरबूज लागवडीचा तो असतो की एकतर ऑक्टोबर हिट मध्ये टरबूज आलं पाहिजे. दुग्ध शर्करा योग यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेला आहे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांकरिता. परंतु जर हा योग साधायचा असेल तर याची लागवड जर आपल्याला करायची असेल तर ती लागवड 10 ऑक्टोबरच्या आधी 70 दिवस सरासरी म्हणजे जुलैच्या शेवटचा आठवडा ते ऑगस्ट 5 तारखेपर्यंत आपली लागवड झाली पाहिजे. तर हा थोडासा आपण ताळमेळ मनामध्ये बांधला पाहिजे. परंतु काही शेतकरी बंधू मागचे रेट बघून आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच खानदेशमध्ये टरबूज लागवडीची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. तर या लागवडीला रेट कसे भेटतात हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. परंतु ही जी लागवड होते ती लागवड काही प्रमाणामध्ये शेतकरी बंधू विदाऊट मल्चिंग म्हणजे बिना मल्चिंग मध्ये काही शेतकरी करतायत. काही शेतकरी मागचा काही लोकांचा अनुभव पाहून कपाशीमध्ये सुद्धा लागवड करीत आहेत. तर काही शेतकरी फक्त मिरची पिकामध्ये आंतरपीक किंवा टरबूज अधिक मिरची असं आंतरपीक पण करतायत आणि काही शेतकरी फक्त टरबूज पिकाचं लागवड करत आहेत. या 4 पद्धतीने सरासरी यावर्षी टरबूजची लागवड होते. खरीप पिकाचा जर आपण विचार केला तर खरीप हंगामाचा जर आपण विचार केला तर या हंगामामध्ये टरबूज लागवड करत असताना एक खुणगाट मनाशी बाळगा की रब्बीच्या तुलनेमध्ये किंवा उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये खरीप पिकाचं उत्पादन हे कमी राहतं. कारण कंटिन्यू क्लाउडी वेदर जे असतं, ढगाळलेलं वातावरण जे असतं, त्याच्यामध्ये जो चालणारा पाऊस जो असतो, याच्यामध्ये टरबूज पिकाचं जे मुख्य परागीकरण आपल्याला पाहिजे, पॉलिनेशन आपल्याला जे पाहिजे ते पॉलिनेशन होत नाही. आणि जर पॉलिनेशन झालं नाही तर आपल्याला उत्पादनामध्ये फरक जाणवलेला कमी झालेला दिसतो. ज्या शेतकरी बंधूंनी रब्बी हंगामामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये 20 टन 25 टन 30 टन उत्पन्न घेतलेलं आहे त्या शेतकरी बंधूंना या खरीप हंगामामध्ये 12 टन 15 टन 18 टन मॅक्स टू मॅक्स किंवा काही शेतकरी 20 टन ही जात असतील, सरासरी 15 ते 18 टनापर्यंत उत्पादन भेटतं. त्यामुळे डोक्यातून एक काढून टाका की ज्यांनी उत्पादन 25 टनापर्यंत घेतलेलं आहे त्यांना या खरीप हंगामामध्ये 25 टन उत्पादन भेटेलच याची शाश्वती नाही. सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणजे टरबूज पिकामध्ये 95% परागीकरण हे मधमाशी करते आणि मधमाशी हा अतिशय भित्रा प्राणी आहे. म्हणजे असं म्हटलं जातं जर आपण मधमाशी आज काढून घेतली तर हे जग 3 वर्षाच्या वर जगू शकत नाही, इतकं महत्व या मधमाशीचं आहे. आणि हीच मधमाशी या वातावरणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आलेली दिसत नाही. याचा इम्पॅक्ट आपल्याला परागीकरणामध्ये येतो, फळधारणेमध्ये येतो. याच्यात आपल्याला असं जाणवतं की 50 दिवसाचं किंवा 60 दिवसाचं जरी आपलं पीक असेल तरी सुद्धा या 60 दिवस झाल्यानंतर किंवा 50 दिवस झाल्यानंतर सुद्धा टरबूज पिकामध्ये एखादी सुद्धा आरं लागलेलं किंवा आपल्याला फळधारणा झालेली दिसत नाही. याच्यामध्ये वेळ वाढू लागतो, पिकाचं कालावधी वाढू लागतो आणि आपल्याला अपेक्षित फळधारणा दिसत नाही. आणि मग शेतकरी बंधू तक्रार करतात की बियाणं बोगस आहे किंवा औषध फवारणी व्यवस्थित केलेली नाही. या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढू लागतात. तर डोक्यात एक क्लिअर लक्षात ठेवा की टरबूज पिकामध्ये खरीप हंगाम हा पॉलिनेशन करता अतिशय जिकिरीचा असतो किंवा रिस्की असतो. याच्यामध्ये पॉलिनेशन मध्ये आपल्याला फळधारणा झालेली दिसत नाही. मग फळधारणा करता आपल्याला काय करावं लागेल हे एक वेगळा मी तुम्हाला एक व्हिडिओ जारी केलेला आहे धरतीधन ॲग्रोसेल्सच्या. जर आपण युट्यूब चॅनेलला गेलात तर खरीप हंगामातील फळधारणा याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. तर तो एक वेगळा आपण स्पेशल विषय घेऊयात. परंतु आता खरीप हंगामात जर आपण लागवड करत असाल तर या फळधारणा व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आपण जळगाव, धुळे, नंदुरबारचा जर मी प्रामुख्याने विचार केला तर ब्लॅक कॉटन सॉइल आपल्याकडे आहे. अशा जमिनीमध्ये आपण जर टरबूज पीक लागवड केली तर एकतर जमीन चांगला पाण्याचा निचरा होणारी आपल्याला आवश्यक आहे. काळी जमीन पाणी जास्त धरून ठेवते. याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरियल डिसीज असतील किंवा फंगल डिसीज असतील याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला दिसतो. याच्यामुळे जर आपल्याला या हंगामामध्ये जमीन निवड करायची असेल तर पॉसिबल असेल तर चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन, हलकी जमीन निवडली तरी चालेल. किंवा पश्चिम महाराष्ट्र भाषेमध्ये बोलायचं झालं तर लाल ताम जमीन जी आपण बोलतो, माराण्याची जमीन जी आपण बोलतो, ती जमीन सुद्धा या टरबूज पिकाकरता योग्य राहील. जिथं आपलं वाहन पोहोचू शकेल किंवा जिथं आपण टरबूज पीक बाहेर काढू शकू, वाहतुकीसाठी योग्य असणारी आपलं शेत असावं. एकदम इंटिरियरला असं आपलं शेत असू नये.
या प्रमुख काळजी आपल्याला या टरबूज पिकामध्ये घ्यायची आहे. टरबूज पिकामध्ये खरीप मध्ये रब्बीच्या तुलनेमध्ये नक्कीच बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये असतो. तर योग्य बुरशीनाशकाची आपल्याला शिफारस किंवा वापर हा वेळोवेळी करणं अतिशय गरजेचं असतं. काही शेतकरी विचारतात की आपण विदाउट मल्चिंग टरबूज केलं तरी चालेल का? हो, आपण रब्बी हंगामाच्या तुलनेमध्ये किंवा उन्हाळी हंगामाच्या तुलनेमध्ये या खरीप हंगामामध्ये विदाउट मल्चिंग टरबूज करू शकतो. परंतु शेवटी तेच आहे की मल्चिंग आणि विदाउट मल्चिंग याच्यामध्ये नक्कीच तुलनात्मक उत्पादनामध्ये फरक पडतो. जर आपण या वर्षीचे हवामान अंदाज बघितले तर जळगावमध्येच जर आपण विचार केला तर मागच्या 2 दिवसापासून चांगला पाऊस होतोय. हाच पावसाचा जोर येत्या शनिवारपासून वाढायला सुरुवात होईल. म्हणजे 22 तारखेपासून खानदेशमध्ये चांगला पावसाचा जोर वाढेल. ओव्हरऑल आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय होतोय. 27-28 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ओलाचिंब होऊन जाईल. अशा वेळेस ज्या शेतकरी बंधूंनी लवकर लागवड केलेली असेल त्यांची जर पीक एकदम फुलोऱ्या अवस्थेमध्ये आलं तर या फुलोऱ्या अवस्थेमध्ये येणाऱ्या पिकाला नक्कीच फटका बसू शकतो. तर या थोड्या काळजी आहेत आपल्याला घ्यायची आहे. हा व्हिडिओ फक्त आम्ही टरबूज लागवड करत असताना याच्यामध्ये काय काळजी घ्यावी याच्यासाठी बनवतोय. ऍग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस असतील किंवा आपण डिसीज पेस्ट मॅनेजमेंट बद्दल असेल याच्यासाठी वेगळा एक व्हिडिओ नक्कीच आम्ही शेतकरी बंधूंकरता देऊ. धन्यवाद.